नमस्कार, मी अरविंद आठले. सध्या अंत्येष्टी संस्कारावर आपली भाषणं चालू आहेत. 3 झाली आहेत आणि एकापेक्षा एक कठीण असा विषय असल्यामुळं ती थोड्या क्लिष्ट भाषेत झाली आहे. त्याला काही इलाज नाही. तर आता आपण हा विषय पुढे नेऊया की ज्यांना सूक्ष्मदृष्टीची कल्पना मानवत नाही, त्यातील जीवांचा प्रवेश या स्थूलसृष्टीत कसा येतो ही साध्य अनुमानानेही ज्यांना ग्रहण करायचे नाही असे काही चारवाकी लोक आपल्यात आहेत. ते टवाळी करतात, दूषण देतात की या कर्मात केलेलं अन्नपानादिक पदार्थ गतजीवांना मिळतात. हे म्हणणं बालिशपणाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की प्रत्यक्ष पिंडाधिक पदार्थ परलोकात जातात असे आमचे शास्त्र सांगतच नाही. तसं ते सांगतं आपण असं आपण मानायचं आणि मग आरोप करायचा, हे अत्यंत चुकीचं आहे. चरोहो प्राणभक्षम भक्षस्व. पितरादिक देवता अवघ्राण करतात आणि तत्वारा वस्तूतील सत्व ग्रहण करतात, एवढंच आपण म्हणायचं आहे. प्रत्येक वस्तूचं असं सत्व असतं, ते सूक्ष्म असतं म्हणून सूक्ष्माला सूक्ष्माचं आकर्षण करून ग्रहण करता येतं. अलीकडच्या शास्त्रातील उदाहरण द्यायचं झालं तर अटम आणि रेडिएशन यांचं देता येईल. स्थूल वस्तूवर होणारं प्रकाशाधिक रेडिएशनचे परिणाम त्यांच्या स्थूलदशेत प्रत्यात येत नाहीत. त्याकरता अटमसारख्या सूक्ष्मदशेचीच गरज असते. तोच त्याचे ग्रहण म्हणजे ॲब्सॉर्प्शन करतो. आणि हे उदाहरण अगदी तंतोतंत बरोबर नाही, तरी ते तत्वबोध करू शकेल म्हणून घेतलेले आहे. मधुमक्षिका फुले जशीच्या तशी ठेवून मध गोळा करते, त्याप्रमाणे देव आणि पितर यांच्या ठाई दिव्यशक्ती असून तिच्या योगाने पदार्थातील तत्व खेचले जाते आणि पदार्थ जसेच्या तसे कायम राहतात. पितरांना हे सत्व पोहोचून तृप्त करण्याचं कार्य श्राद्ध देवता करतात आणि तद्वारा त्यांचे शुभाशीर्वाद मिळून कुलवृद्धी होते आणि त्यांना उत्तम गती प्राप्त होते. प्रेत जीवाची गोष्ट थोडी वेगळी आहे. त्याची दशा जास्त स्थूल असल्यामुळं आणि त्याचं सामर्थ्यही अत्यंत मर्यादित असल्यामुळं त्याच्या बाबतीतला तृप्तीचा प्रकार थोडा भिन्न पडतो. साऱ्या प्रेतकर्माचा इंगित संगच्छस्व पितृभिः संयमेन इष्टापूर्तेन परमे व्योयम हित्वाय अवद्यत पुनः अस्तमम आ इहि संगच्छस्व तन्वा सुवर्चाहा. हे ऋग्वेदातल्या 10, 14 आणि 8 अशा ऋचा आहेत. या एकाच ऋचेत सांगितल्याप्रमाणे कांतिमय शुद्ध शरीर मिळवून देताना प्रेत जीवाचीही प्रेतावस्थेत तृप्ती करून साधून द्यायची असते. प्रेतावस्थेचं स्वरूप नीट लक्षात घेण्याकरता प्रचलित काळातला एक दृष्टांत सांगण्यासारखा आहे. पायावरील शस्त्रक्रियेकरता टेबलावर निजवलेला मनुष्य संमोहनानं हळूहळू देहशुद्धी गमवत असतो, बेशुद्ध होतो, अत्यंत विस्मृती होते. पुढे शस्त्रचिकित्सक आपल्या तंत्रानुसार त्याच्या पायाचे छेदन करतो. हे कर्म आटोपून तो निघून जातो. रोगी हळूहळू सावध येऊन देहशुद्धीवर येऊ लागतो. तसा तसा तो दुःखाने कढू लागतो. या अर्धवट अवस्थेत त्याला एखाद्याने विचारलं, का रे बाबा तू का कणतोस? तर तो उत्तर देतो, माझ्या पायात फार दुःख आहे म्हणून कणतो. प्रेतावस्थेतील जीवाचंही तसंच आहे. तो अर्धवट स्थितीत पांगुळत्याने विव्हळत असतो. पूर्वाभ्यासाने त्यालाही या रोग्यासारख्या पूर्वावय नसतानाही तद्विषयक भास आणि भ्रम होतो आणि म्हणूनच त्याच्या तृप्तीचा प्रकार वेगळा असतो. त्याची अवस्था पितृदेवतांच्या मानानं फार जड असते. तो पृथ्वीतत्वात असतो आणि त्याला सहज घन होता येते आणि म्हणूनच त्याचं फोटो घेणं शक्य आहे. पितृदेवता आपतत्वात असतात आणि तदितर देवता तेजस्तत्वात असतात. या तीनही तत्वांचा या ठिकाणी संबंध येतो आहे. या 3 तत्वांना धरूनच प्रेतकर्मात विधींची गुंफण करण्यात आलेली आहे. प्रेत जीव पृथ्वीतत्वात असल्यामुळं तो आपल्या सृष्टीत अत्यंत निकट तत्सम भावना, कल्पना आणि सामर्थ्य असलेला असा असतो. त्याचं ज्ञानही मर्यादित असतं.
त्याला आपल्यापुरतं दिसतं. घनांधकारात एखादी लहानशी दिवटी असावी त्याप्रमाणे तो असतो. ज्ञान आणि सामर्थ्य यांच्या जडत्वामुळे त्याला इहपर दोन्हीही लोकांमध्ये स्वतःशी संबंध असलेल्या थोड्या दृश्यापलीकडे काही कळत नाही. या एकांतेमुळे आणि भोवतालच्या अंधकारामुळे तो अधिकच भिदरून गेलेला असतो आणि पूर्वाभ्यासामुळे जडदेहाचे विविध भास आणि तज्जन्य भ्रम आणि ही भेदळण्याची अवस्था या दोही कारणामुळे त्याला सर्वतरेच्या आश्रयाची आणि संतोष प्राप्तीची आस असते. ती भागवण्याकरता पहिल्या 10 दिवसात अनेक विधी सांगितलेले आहेत. त्याच्या उद्देशाने त्याला जी वस्तू समर्पण केली असेल ती पाहून तो तृप्त होतो. प्रेताच्या शरीराचे दहन करताना ताप न देण्याबद्दल अग्नीची प्रार्थना. त्यानंतर दाहजनित तृष्णेच्या उपशमनार्थ इदम ते वासोदकम उपतिष्ठतु असं म्हणून द्यायचं उत्तरी योदक. तापोपशमनार्थ आणि क्षुधोपशमनार्थ प्रथम दिवशी करायचं पिंड प्रदान. या अवस्थेत उत्तरगतीस आवश्यक असलेला देहोत्पन्न करण्याकरता करावे लागणारे वरुपिंडदान, नवश्राद्धातील पिंड प्रदान, नग्न प्रच्छाद श्राद्धातील प्रेतस्य नग्नत्व, काणत्व, मूकत्व, अंधत्व, बहिरत्व, पिशाचत्व निवृत्तीद्वारा प्रेष्ठ तृष्टर्थ, आमद्रव्याचे केलेले दान, सपरिकरम छत्रमुपानः, करपवित्रिका व्यंजन समेतम असलेले कास्य, ताम्र, घृत, मुद्गतील, लवण, सुवर्ण, कार्पास, गोधूम, रजत, व्यंजनरहितम असं अन्न आणि वासोदक याचं समर्पण इत्यादी विविध प्रकार त्याच्या तृप्तीच्या प्रकाराची जाती आणि पद्धती स्पष्टपणे दाखवतात. समर्पण केलेल्या वस्तूच प्रत्यक्ष मिळण्यापेक्षा संकल्पाने केलेले दान पाहून त्याच्या भावनांची शांती होते. 10 दिवसांच्या चरुपिंडदानाने त्याचं जे शरीर उत्पन्न करायचं तिची घटना अगदी इहलोकातील जडदेहासारखीच त्याने टाकलेल्या शरीरासारखीच असते. छिन्नपाद रोग्याच्या वेदना कमी करण्याकरता शुश्रूषकास उपचार करावा लागतो आणि तद्वारा त्याची तडफड शमवावी लागते. त्यातलाच हा एकंदर प्रकार आहे. त्याच्या भावनांना सर्व गोष्टींची गरज असते. त्या भावना आणि कल्पना यांची यथोचित तृप्ती आणि निराश झाला नाही तर त्याची प्रेतत्व विमुक्ती होत नाही. उत्तम लोकावाप्ती तर फार दूर राहील. शौचाशौचातील तत्व काय आहे? शौच आणि अशौच यातलं हे पाहिल्याशिवाय या विषयाची चर्चा पूर्ण होणार नाही. या बाबतीत लोकभ्रमही फार आहेत. ज्यांना मृताशौच असते ते एक प्रकारच्या हीन आणि अमंगळ अवस्थेत असतात व त्यांचा इतरांना विटाळ होतो अशी लोकरूढीतील समजूत आहे. ही फार काळापासूनची दिसते. यात लौकिक अंगाचाच विशेष प्रभाव दिसतो. लौकिकदृष्ट्या मरण हे अशुभ, तत्सूचक अथवा तत्संबंध कोणतीही बाब अशुभ आणि कनिष्ठ अशी समजूत होणं हे मनुष्याच्या स्वभावाला धरून आहे. शास्त्रदृष्ट्या पाहिलं तर असं दिसतं की मरण हा एक यज्ञविशेष असून इतर यज्ञाप्रमाणेच यातही शौचाचा विचार आहे. मृतशौच असलेल्यांना दुसरा कोणी लागल्यास विटाळ या अशौचात असलेल्यांना होतो. अशौच आणि शौच या सापेक्ष संज्ञा आहेत. देवकर्माच्या दृष्टीने जे अशौच ते पितृकर्माच्या दृष्टीने शौच आणि पितृकर्माच्या दृष्टीने जे अशौच ते देवकर्माच्या दृष्टीने शौच असा प्रकार दिसतो. भारतीय मनुष्य एरवी सृष्टीचे अधिकारी असलेल्या देवांच्या कर्मात सदैव निरत असतो. परंतु मरणामुळे त्याचा पितृलोकाशी संबंध येत असल्यामुळे त्याला देवकर्माचा अधिकार राहत नाही. याचं कारण उघड आहे की पूर्वी अनेकदा सांगितलं आहे, पितृलोक आणि देवलोक हे उलटसुलट आहेत. आपतत्व आणि तेजस्तत्व या परस्पर विरोधी तत्वांचे आहेत. त्यामुळे त्यांच्या कर्माची हातोटी आणि विधिमयता भिन्न भिन्न राहणं आवश्यक आहे. मनुष्याच्या शरीरात ज्याप्रमाणे श्वासोच्छ्वास आणि अन्नोदक ग्रहण यांची व्यवस्था आहे तसंच काहीसे यांचंही आहे. एकावेळी एकाशीच संबंध आणि दळणवळण करता येते. श्वासोच्छ्वासाच्या वेळी अन्नोदक मार्गावर पडदा पडून त्याचा निरोध केला जातो. कशी शरीरात सोय आहे पहा.
तर अन्नोदक ग्रहणाच्या वेळी श्वासोश्वासाचा मार्ग निरुद्ध केला जातो की निसर्गाची ही सोय आहे. तसे न झाले तर शरीरात गोंधळ होऊन दुरावस्था उत्पन्न होईल. देवलोकाशी संबंध आणि दळणवळण करताना पितृलोकाचा संबंध तुटतो, तर पितृलोकाशी संबंध आणि दळणवळण ठेवताना देवलोकाचा संपर्क तुटतो. संबंध तुटणे अगर राहणे या दृष्टीनेच हे शौच ठरते. हे दोन लोक तत्वतः भिन्न असल्यामुळे त्यांच्या यजनपूजनाच्या प्रकारातही तशी भिन्नता आणि उलटसुलटपणा आला आहे हे अनेक गोष्टीवरून स्पष्ट होते. यज्ञोपवितातील सव्याची भानगड, प्रदक्षिणेचा सव्यापसव्य प्रकार, दर्भांची दक्षिणोत्तर अग्रता, तिळांचा जातीभेद, तिलोदक अथवा पिंड दर्भावर ठेवण्याची हस्तमुद्रा, दक्षिणोत्तर दिशांची महती, इतकेच काय पण होमाग्नीचीही भिन्नता इत्यादी गोष्टीवरून ही गोष्ट प्रत्यास येते. क्रव्याद अग्नी, दक्षिणाग्नी, औपासनाग्नी, वैश्वाशराग्नी, बलाग्नी इत्यादी अग्नीचे प्रकार आपल्यात सांगितलेले आहेत. किती प्रकार आहेत, भिन्न भिन्न, त्यांचं कार्य भिन्न आहे. प्रत्येक प्रकाराप्रमाणे अग्नी जरी एक असला तरी त्याच्या पुढाशी काही शास्त्रीय तत्व आहे. अग्नितत्व दिसायला एक दिसले तरी आधुनिक शास्त्राच्या रेडिएशनमधील ऑक्टोवेज प्रमाणे यातही फरक आहे आणि त्यांची कार्यही वेगवेगळी आहेत. त्या फरकाचा आणि कार्यपद्धतीचा उपयोग संस्काराद्वारा केल्यामुळे अशा विविध संज्ञा उत्पन्न झाल्या आहेत. म्हणूनच एकाच अग्नीवर पितृकर्म आणि देवकर्म करता येतात. तेजस्तत्वाची प्रकृती रूपांतर करणे, ट्रान्सफॉर्मेशन ही असल्यामुळं त्याच्या साहाय्याशिवाय अंत्यविधीतील इष्टीही होऊ शकत नाही. ज्या अग्नीवर कोणताच शिक्का बसलेला नाही त्याला लौकिक अग्नी हे सामान्य नामाभिमान आहे. अंत्येष्टी संस्कारात वेगवेगळ्या अग्नींचे प्रज्वलन आहे आणि म्हणूनच तो पितरांना आणि देवांना सारखाच हवाहवासा आहे. पितृलोक आणि देवलोक यांच्या भिन्न प्रकृतिकतेची कल्पना आणखी एका गोष्टीवरून येते. पितृलोक आपतत्वात्मक असल्यामुळे त्यांशी संबंध असलेल्या कर्मात पाण्याचा प्रयोग अधिक आणि आवाहनानंतर पितरांना पाण्याशी बसवण्यात येते. त्यांच्या पिंडांना अखेरीस जलतर्पण करावे लागते. उलट देवकर्मात तेजस्तत्वाचा प्रयोग अधिक आहे. या त्रोटक चर्चेवरून देव पितृलोकांच्या परस्पर उलटसुलटपणाची आणि तद्विषयक शौचाची कल्पना येऊ शकेल असं वाटतं. अशौचाची मर्यादा 10 दिवसपर्यंतच का असते हे लक्षात येणे कठीण नाही. या अवधीपर्यंत प्रेतसज्ञक जीव इथेच असतो आणि त्याची प्रेतत्व विमुक्ती करण्याची क्रिया 10 दिवसपर्यंत करावी लागते. अशौच निर्णयात कोणाला किती दिवस अशौच याचा जो विचार आहे त्यातही काही पद्धत आहे. प्रेतजीवाशी ज्याचा जितका संबंध तितकी अशौचाची कालमर्यादा. सुतक ज्याला आपण म्हणतो, सुयर किंवा सुतक, जीवाजीवांच्या परस्परील प्रभावांची दूरता लक्षात ठेवा आणि शरीर नात्यात समाविष्ट झालेले नसून तिचं क्षेत्र व्यापक आहे. घरात मरण पावलेल्या गायी आणि पशूंचं देखील अशौच विहित आहे खरं म्हणजे. तेही आपल्या याच्यात सांगितलेलं आपण जरी पाळत नसलो. अशौचाचे जे अपवाद सांगितलेत आहेत त्यातही काही शास्त्रीयता आहे. निव्वळ सोय गैरसोय यांचा आपमतलबीपणा नाही. ज्या बाबतीत पितृलोकांशी संपर्क येत नसेल, अगर तसा येत असल्यास पूर्वकर्म विधात होत असेल व पुढील कर्मही यथासांग घडत नसेल, अशा सर्व बाबी अपवादात भूतक अशा ठरवलेल्या आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करण्याचं हे स्थळ नाही. हे तत्वांचं दिग्दर्शन झालं म्हणजे पुरे आहे. आतापर्यंतच्या गोष्टीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली असेल, ती ही की भारतीयांच्या दृष्टीने मरण ही काही निव्वळ वैयक्तिक घटना नाही. तीही सांघिक महत्त्वाची आहे आणि म्हणून प्रेतकर्म आणि पितृकर्म ही दोघीही संघविषयक कर्म आहेत. सपेंडीकरणातील प्रयोग त्या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. सर्वामिळती व्यक्ती भारतीयांची दृष्टी आहे, संघात्मक अशी आहे. सपेंडीकरणातील प्रयोग या दृष्टीने पाहण्यासारखा आहे आणि पितृऋणाची कल्पना हा त्यांच्या ऋणकल्पनेचा एक भाग आहे. देवऋण, ऋषीऋण, त्याप्रमाणे पितृऋण याची फेड केल्याशिवाय हे कोणतीही व्यक्ती मोक्षात जाऊ शकत नाही. एवढंच नव्हे
तर अनृढी न होता केलेल्या मोक्ष प्रयत्नांनी जीवाचा अधःपात होतो, असं ठसठशीत म्हणणं भारतीयांचं आहे. अमुक गोत्राभिवृद्धिरस्तु हा संकल्प तर नित्याचाच आहे. अंत्येष्टी कर्मातही त्याची कम्युनल म्हणजे सांघिक अशी दृष्टी दिसून येते. प्रेतविधी सुरुवात होते तीच मुळी पूर्वपरिषदम कांश्चित विदुषो ब्राह्मणान प्रार्थनेनं आमंत्रयेत अशी होते. या परिषदेच्या संप्रार्थनेने व आज्ञेने सारे अंत्येष्टी कर्म करायचे असते. पुढे सर्व गोत्रजादी आप्तांनी प्रेतास तिलोदक अर्पण करायचे असते. 10व्या दिवशी सकल परिवाराणाम ज्ञातीनाम च आनंदावाप्त्यर्थम असलेला आनंद होमही करायचा असतो. आपल्या ज्ञाताज्ञात पितरांचं तर्पण करून भारतीय मनुष्य थांबत नाही, तर ये बांधवा बांधवा वा येन्य जन्मनी बांधवा अशांचीही तृप्ती असो असा त्याचा संकल्प असतो. यत्र क्वचन संस्थानाम क्षुतुक्षो पहत्वात्मनाम शेषाम हि दत्तम अक्षय्यम इदमस्तु तिलोदकम. देवाः सुरास्तथा नागाः यक्षा गंधर्वराक्षसः पिशाचा गुह्यकः सिद्धाः कुष्माण्डास्तवरवः खगाः जलेचरा भूमिलया वायुधाराश्च जन्तवः प्रीतिमेते प्रयान्तु मद्दत्तेन्वा उन्वाखिलाः आब्रह्म भुवनाल्लोदादिमस्तु तिलोदकम. अशी असामान्य भरारी घ्यावयास ज्या भारतीयांनी शिकवले त्यांची अचाट ज्ञानशक्ती आणि कर्मशक्ती इतरांना आकलन होण्यास अत्यंत कठीण आहे. या शिकवणीने तयार झालेला मानवही अपूर्व असा निपजला आहे याची त्यांना सत्यता वाटणेही दुरापस्त आहे. या शिकवणीस विसरून आम्ही भलत्याच मोहास आणि आलस्यास बळी पडलो, तेव्हा तेव्हा हीन आणि अवनत झालेलो आहो. आजही आम्हाला दुर्गुणांनी घेरलेला आहे, घट्ट धरलेला आहे. आता अंत्योदकातील प्रयोग रहस्य काय आहे? या भागात प्रत्यक्ष अंत्येष्टी कर्म कसं करतात म्हणजे अग्नीचं ज्वलन, प्रज्वलन, अलंकरण अथवा परिस्तरकरण कसे करतात, कोणत्या क्रमाने प्रोक्षणी पात्र, आज्य, स्थाली व स्त्रुवा यांची उलटापालट करायची असते आणि कशी करायची असते, कुठे कुठे कसा दर्भ जाळायचा असतो, प्रदक्षिणा कशा आणि केव्हा घालायच्या असतात, तिलोदक कुठे आणि कसं द्यायचं असतं, केव्हा कोणकोणते आवाहन आणि अर्धपाद्यादिक करायचं असतं इत्यादी कर्मांग सांगण्यापेक्षा वेगवेगळ्या विधींचं रहस्य काय, याची उपयुक्तता आणि इष्टता काय, यांची शास्त्रीयता कशी इत्यादी मुद्द्यांचा आपण विचार करूया. अशा तऱ्हेने मीमांसा करण्याची जास्त गरज आहे. म्हणून अंत्येष्टी संस्कार प्रत्यक्ष कसा करतात हे वर्णन करण्यापेक्षा त्या संस्कारातील महत्त्वाची अंगे सोपपत्तिकतेने लक्षात आणून देण्याचा आता प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुढचे विधी कसे आहेत, त्यातलं रहस्य काय, यांचा विचार या पुढच्या भाषणात आपण करूया. या ठिकाणी वेळ झालेली आहे. मला कल्पना आहे की बऱ्याच जणांना हे खूप डोक्यावरून जात आहे, म्हणून एकावेळी जास्त मी घेऊ शकत नाही. तुमच्या बुद्धीला आकलन होईल अशा प्रकारे तेवढंच घ्यावं, या दृष्टीने मी आता या ठिकाणी थांबणार आहे. आणि आपण शांतपणे या गोष्टींचा विचार करा. हे अत्यंत महत्त्वाचं असं शास्त्र आहे, प्रत्येकाला ते समजलं पाहिजे, कारण या समजण्यावर आपली कर्म अवलंबून आहे. हे शास्त्र जर समजलं तर आपल्या दृष्टीने आपण अत्यंत शुद्ध कर्म नक्की करू याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. तेव्हा या ठिकाणी तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया. नमस्कार.